बोल काय तू असशील पाटील आणि तू असशील आमदार तू डॉबरमॅन नीट बोल की तू डॉबरमॅन आहेस की रे अरे आपण नीट बोला त्याला आमदार आहे का नीट बोलू शकतो मला लाज वाटते नाही अरे काय स्वतःच आमदार आहे अरे डॉबरमॅन तसं नाही निषेध नाही त्याने बोलायची पद्धत आहे तुझ्या घरी म्हणा त्याला नीट बोलायचं सांगणार म्हणजे अरे डॉबरमॅन आहे अरे डॉबरमॅन डॉबरमॅन आहे अरे शेतकऱ्यांचे पैसे दिले कुठे गेले शेतकरी शेतकरी इकडे या शेतकरी इकडे या बोचले इकडे आहे का 2008 उद्घाटन केलेलं आहे मी काय बोललो होतं का आता जनतेला मी काय बोललो होतं का चावणाऱ्याची बाईट घेतो का मला तिला बोललो होतं मी ही पद्धत आहे का आमदाराची आमदाराची घरी तुम्हाला पण बोलल्यासारखं झालंय लोकप्रतिनिधी तुम्हाला सुद्धा बोलण्यासारखं झालं सगळ्या जनतेला बोलण्यासारखं झालंय ही काय पद्धत आहे माफी मागितलीच पाहिजे त्यांनी अरे लोकप्रतिनिधी ह्यानं माफी मागली पाहिजे सगळ्या जनतेला आज ऐका बघा माझं पत्रकारांना आव्हान आहे हा काही कार्यक्रम शासकीय नाही हा कार्यक्रम शासकीय नाही त्यांचा स्वतंत्र यंत्रणा राबवून हा कार्यक्रम घेतलेला आहे कुठल्याही लोकप्रतिनिधीला बोलवलं नाही कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तर प्रतिनिधी तर नाहीयेत परंतु मला या ठिकाणी सांगायचं कुठल्याही रहिवाशांना या ठिकाणी बोलवलं नाही शेतकऱ्यांचे अजून सुद्धा पैसे दिलेले नाहीत हा घाटणे बॅरेज असेल पांगरवाडी बॅरेज असेल किंवा इथून लिफ्ट करण्याची योजना अजून अर्धवट आहे आणि अर्धवट कामाचा श्रेय घेण्यासाठी हा सगळा उठाठेव आहे आणि आम्ही प्रश्न विचारताना जर यांनी आम्हाला विचित्रपणाने बोलत असतील चावणाऱ्यांची मुलाखत घ्यायची का म्हणतात हे म्हणजे यांनी आम्हाला काय कुत्रा समजतात का आज जनतेला हे कुत्रा म्हणले एवढं लक्षात ठेवा ही या ठिकाणी त्यांचा मी निषेध ह्या आमदाराचा निषेध नोंदवतो मी ह्या कामाचं श्रेय घेण्यासाठी त्यांचा उठाठेव या ठिकाणी ते उद्घाटन करण्यासाठी आले होते आज ह्या अर्धवट कामाला तुम्ही बघितलंय की या ठिकाणी बघा अजून तारा लागलेल्या नाहीत पंप हाऊस पूर्ण नाही परंतु हा सगळा घाट कशासाठी इलेक्शनच्या तोंडावर आले यांनी 4.5 वर्षात कुठलंही काम केलेलं नाही आणि शेवटच्या 4 दिवसात काम करण्याचा यांचा घाट आहे तर मला वाटतंय की हा आमदार म्हणजे नुसतं मोठा पाटील म्हणून मिरवतो पण याचं काही काम इथं दिसत नाही आणि आज आमच्यासारख्या लोकप्रतिनिधीला त्यानं चावणाऱ्याची मुलाखत घ्या म्हणून या ठिकाणी बोललेला आहे तर आम्ही या ठिकाणी पूर्णपणे आमच्या आमदाराचा निषेध करतो जनतेला कुत्रा म्हणण्याचं काम हे आमदार या ठिकाणी करत आहेत आणि प्रत्येक गोष्टीत हा अपयशी ठरलेला आमदार आहे मी या ठिकाणी सांगतो शेतकरी या नात्यानं 2 मिनिट बोलू शकतो का काय झालंय बरेच पत्र तिकडे